आज आपल्या सत्संगाला गेली 25 वर्ष पूर्ण होत आहे. खरं म्हणजे तुमच्या या मंडळाला मीही 2009-10 पासून जोडले गेलेलो आहे आणि तेव्हापासून ही वाटचाल तुमची बघतोय. बाबांनी सांगितलं, परमपूजनीय बाबा जे आहेत, 2001 पासून तुम्ही या सत्संगाला सुरुवात केली. त्यावेळची परिस्थिती, रस्ते नसते, अनेक अडचणी असते. गावागावात जाऊन सत्संग घेणं आणि त्याचं सातत्यपूर्ण इथपर्यंत प्रवास करणं हेच कौतुकास्पद आहे. त्यानंतर आम्ही जोडले गेल्यानंतर आज तुमच्या सत्संगाला अनेक सद्भक्त आलेले आहेत. परमार्ग सेवक सर्वदेश वास्तिक मंडळाचे ज्येष्ठ अध्यक्ष आहेत शांतारामदादा खांदे. त्यांची तळमळ असते, त्या तळमळीतून त्यांनी पूर्ण कुटुंबाला उपदेश दिला आणि त्यांच्या निमित्ताने त्यांनी सांगितलं, कुटुंब पूर्ण उपदेशित नाही झालं तर दीक्षित पण झालं. ही तळमळ, नियत साफ ठेवून सेवा करण्याची प्रवृत्ती आणि सतत त्यांची जे नियोजन आहे स्वतःच्या हिताच्या अनुषंगाने तेही ते करतील. त्यानंतर परमार्ग सेवक आपले राठोड अण्णा आहे, तेही खामगाववरून काही व्यवसायाच्या माध्यमातून नाशिकला आले आणि मंडळाच्या प्रथम सत्रापासून ते जोडल्या गेलेले. सिन्नरला मला आठवतं, त्या दिवशीच आमची चर्चा झाली. सहज मला आठवलं की तुमची माझी पहिली भेट कुठं झाली. सिन्नरच्या पट्टी शाळेवरती चर्चासत्र ठेवलेलं होतं सर्वदेश वास्तिक मंडळ. त्यावेळेस मंडळाची स्थापना नव्हती, परंतु आतमध्ये तळमळ, धडपड आणि मग सर्वांनी यावं आपले विचार मांडावे. तेव्हा त्या फक्त पत्रिका बघून ते आले, तिथे ओळख झाली. त्यानंतर मुकुळ भाऊ जे आहे परमार्ग सेवक, ते तर परंपरेचे उपदेश आहे. त्यांची आई दीक्षित आहे, वडील दीक्षित आहे आणि त्यांची वाटचाल त्याच अनुषंगाने चालू आहे. किरणदादा भडांगे सर्वांचेच परिचित आहेत. अनेक वेळा तुमच्याकडे ते सत्संगाला येतात. मी सांगत असतो की तुम्ही जातचा प्रॅक्टिस स्वतःची होईल, चिंतन होईल, त्या निमित्ताने तुमचा अभ्यास होईल, लोक जोडल्या जातील, तुमच्या प्रेरणेतून कोणीतरी घेईल आणि त्यांच्या प्रेरणेतून तुम्हाला बळ येईल. अशी वाटचाल इथपर्यंत आलेली आहे. दत्त भाऊ आहे, बाकीचे सर्वच मंडळाची जी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे, तुमचा अनुभव आमच्यापेक्षा दांडगा आहे. तुमचे कार्यक्रम भरपूर तुम्ही घेतलेले आहेत आणि अनेक वेळा गीता जयंतीच्या कार्यक्रमाला मी हजेरी लावतोच. फक्त पहिले आदल्या दिवशी लावायचा, तर हाही एन्जॉय करायचा विषय आहे. जीवनामध्ये हे अनुभव अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुभवातूनच आपण काय शिकतो, कसं टिकतो, कसं आपली वाटचाल करतो, हा एक धर्मच आहे. आणि सर्वात मेन म्हणजे आज आता तुमच्या मंडळाने कात टाकली, नवीन कात टाकली आहे. बऱ्याच वेळा मी खंत व्यक्त करत असतो की तुमच्याकडे आले का नवीन युवक नाही आहे, परंतु नवनिर्वाचित जे अध्यक्ष आहेत भगवान दादा, हे आता तरुण वर्गाला ह्या मंडळात सहभागी करून घेतील. त्यांची तळमळ, धडपड, त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. त्यांचं धर्माची पकड आहे, कीर्तनही करतात, अन्य संप्रदायाच्या वरती अभ्यास आहे, आपल्या धर्माचा ते अभ्यास करतात. आणि कोणीतरी म्हटलं की हा शांतारामदादाच म्हटले की फक्त बाबाच दिसतात म्हणे दीक्षित आणि आता कापसे. तसं नाही आहे. मंडळात अजून 7-8 लोक दीक्षित झालेले आहेत. भरपूर वाटचाल चांगल्या पद्धतीने झालेली आहे. खरं म्हणजे धर्म काय आहे, धर्म कशासाठी आहे, परमेश्वराने सृष्टी का निर्माण केली, कशासाठी निर्माण केली, ज्या उद्देशाने ज्या हेतूने निर्माण केली त्यावरच नाही बोललं तर मग ते तर नुसतं अरण्य रुंदच, जंगलात जायचं ना आपलंच उर बडवून घ्यायचं. पण परमेश्वराने सृष्टी का निर्माण केली, या जीवाचं हित व्हावं. स्वतः अवतार का घेतलाय, या जीवाचं हित व्हावं. या जीवाला बोध का दिलाय, या जीवाचं हित व्हावं. आणि हित कशात आहे, अनुसरणात आहे. अनुसरणाशिवाय धर्मात बोलण्यासारखं काय आहे पण नाही. मला बरेच लोक बोलतात तुम्ही नुसते अनुसरणावरच बोलतात, अनुसरणावरच बोलतात. अरे त्याच्या व्यतिरिक्त आहेच नाही काही. याच्या व्यतिरिक्त सारं बोलायचं आणि अनुसरणावर नाही बोललं तर त्या बोलण्याला अर्थ आहे पण काय. आता प्रत्येकाचं नियोजन आहे, प्रत्येकाचं आयोजन आहे, प्रत्येकाच्या घरातल्या अडचणी प्रत्येकाला माहीत आहे. त्याच्यामुळं
एकच एक आत्मविश्वास आहे किंवा एक परमेश्वराच्या कृपेने साधू संतांच्या शुभचिंतनाने एकच भावना आहे की मंडळाला जो जो जोडला गेलो त्याला त्याच्या मनात कधीतरी केव्हा तरी कुठंतरी अनुसरणाचा एक विचार येतो. होईल न होईल, नंतर करील न करील, कधी करल हा विषय जाऊ द्या, परंतु तो मनात येणं हे बी काही कमी नाही. मी कंटिन्युअस सत्संगामध्ये फिरत असतो, काही राहिलेलं नसतं, परंतु मनात सुद्धा विचार येत नाही. आणि विचार मनात येणं हे सुद्धा परमेश्वराची कृपाच असते. तो परमेश्वराचं जे कॉम्प्युटर आहे ना, ते सेव्ह करण्यासाठी इतकं पॉवरफुल आहे. नुसतं मनात विचार येतात लगेच ते सेव्ह करतं आणि त्याच्यातून तुमची योग्यता वाढते. मग आज विचार आला, आणखीन सत्संगामध्ये गेल्यानंतर परत विचार आला, परत आणखीन कोणीतरी आपल्यातलंच कोणीतरी अनुसरतोय, आणखीन एक मानसिकता तयार झाली. या गोष्टी हळूहळू डेव्हलप होतात. लहान मुलं जसे असतात ते काही आपोआप लगेच मोठे नाही होत. ते पहिले उलटे पालटे पडतात, रांगतात, मग चालतात, मग धडपडतात, पळतात, घरात चालायला लागतात, मग गल्लीत, मग शाळेत, असं पुढं पुढं प्रगती होत राहते. तशीच 25 वर्षामध्ये या मंडळाने केलेले जे कार्य आहे त्या कार्याच्या माध्यमातून हे विचार प्रत्येक ठिकाणी रुजवण्याचं काम तुम्ही सातत्यपूर्ण केलं. मंडळ उभं करणं आणि कार्यक्रमाला सुरुवात करणं हे सोपं नाही. हे सातत्यपूर्ण प्रवास करत पुढं पुढं जाणं हे अवघड आहे आणि हे तुम्ही करत आलात. खरं म्हणजे 25 वर्षापूर्वीची परिस्थिती खरंच खडतर असेल. रस्ते नसतील, गावागावात कम्युनिकेशन नसेल, मोबाईल नाही, कॉन्टॅक्ट नाही, फोन नाही, करायचं काय? आजकाल सारं आहे, आजकाल सर्व आहे की तुम्ही मेसेज केला, मोबाईलमध्ये टाकला, लोकांना कळतं, फोन करू शकता, कार्य कुठपर्यंत आला, येतोय का नाही, ये उद्या कार्यक्रम आहे, असं जे बी आहे अत्यंत उपलब्धता आहे. ह्या लोकांचं वैशिष्ट्य हेच आहे का कोणत्याही प्रकारची उपलब्धता नसताना त्यांनी कार्याला सुरुवात केली आणि ती इथपर्यंत आणली. ही शिदोरी आहे, ही जी ठेवा आहे, त्या नवीन पिढीच्या हातात ती आता देत आहे. बाबांना तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, कारण नवीन वर्ग, नवीन पिढी जोडणं हे महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला काही नियोजन करावं लागेल, थोडासा वेळ द्यावा लागेल. 4 लोकांना बरोबर घेऊन घरोघरी जाऊन, गावागावात जाऊन ही नवीन जी पिढी आहे त्यांच्याशी संबंध असतील, ओळखी असतीलच, परंतु एक रिलेशन मेंटेन करावं लागणार आहे. देवाने काय सांगितलं, जीव जीवाचं ऐकतो, पण आप्ताचं वाक्य केलं, जीव जीवाचं ऐकतो परंतु आप्त करावं लागेल, आपलेपणा निर्माण करावं लागेल. आणि हे नवीन पिढीमध्ये, कारण मी बऱ्याच ठिकाणी आता घरांमध्ये सत्संगाला गेलेलो आहे, ज्या सत्संगाला मी माझे अनुभव तुमच्याकडं असे आहे की ज्या घरी सत्संगाला गेलो त्या घरची सत्संगातली मंडळी एखाद्यात असतो आणि मुलं गळ नसतात, जरी असले तर ते उपदेशी पण नसतात. हे माझा अनुभव आहे. आता यांची सर्वच आता मी नाव घेणार नाही, प्रत्येकाच्या घरी कधी ना तरी जाण्याचा योग आलेला आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही खरोखर दुःखदायक आहे. या जुन्या लोकांनी तुमच्यापर्यंत धर्म आणलाय, कशासाठी आणलाय? आपण कष्ट करतो, काम करतो, शेती करतो, व्यवसाय करतो, इस्टेट कमवतो, घरदार बांधतो, कशासाठी करतो? नवीन पिढीला त्याचा उपयोग व्हावा. तशी धर्माची जी इस्टेट आहे यांनी ही सांभाळली, जोडली आणि आता तुमच्या हातात दिली. ती कशासाठी? ह्या इस्टेटीचा तुम्हाला फायदा व्हावा, आमचा फायदा झालाय, आमचं भलं आम्ही करून घेतलंय, ज्या पद्धतीने करायचं आता तुम्ही पण करून घ्या. ही धर्म ही सर्वात मोठी इस्टेट आहे आणि ही पुढच्या पिढीला जाण्यासाठी यांनी तुमच्यापर्यंत दिलेली आहे. नवीन लोक जोडा, नवीन माणसं जोडा, जे तरुण वर्ग आहे तो जोडा. आता ही आमची जी मंडळी आहे हे कधीतरी भेटत आहे, मिटिंगला म्हणा, सत्संगाला म्हणा, परंतु मला गॅरंटी हे कुठे जाऊ हे बडबड करणार, जे गुपचूप बसणार नाही. कुठे जाऊ, राठोडांना ट्रेनमध्ये चालले, कोणीतरी भेटलं कॅसेट वाजवणारच. खांदे पाटील आहे, कुठं मग नागरणी करू नये तर वखरणी करू नये तर मग कुठं शेती पाहायला जावं, काय करतोय तू, ही टेप वाजवणारच. तसंच गोकुळ भाऊ आहे, किरणदादा आहे. ही जी मंडळी आहे ही सारी, हेच नाही अनेक लोक आहे, अक्षय पाटील आहे, सर्वच आता तुम्ही आपले एकच आहोत आपण. याच्यासाठी लागते धर्माची आवड. हे कोण करू शकतं? ते आवड. आणि आवड कशाने येते, निर्माण होते की नेमकं मर्म कळालं तर. आता हे लोक सतत बडबड का करतात? मर्म कळालंय, समजलंय, ठीक आहे. अडचणी असतील 2 वर्ष 4 वर्ष काही बी, मी तर सांगतो ना, तुम्ही अनुसरण्याशिवाय मरणार नाही, हे काही कमी नाही. कारण ते बीज रुजलंय, ते पेरलंय, ते उगावणारच आहे. 2 दिवसांनी का 4 दिवसांनी काय, जरी नाही जमलं, एखाद्याला आथरोवर पडलं ना तरी ते रडल,
तरी ते म्हणतील या प्रायश्चित्त द्या, पाहू द्या एकदाच. हे बी काही कमी नाही, कारण सृष्टी ज्याच्यासाठी निर्माण केली ते जेव्हा करायला तुम्ही निघता तेव्हा देवाचं सहाय्य होतं. देवाने अवतार ज्याच्यासाठी घेतला ते करायला तुम्ही निघता तेव्हा देवाचं सहाय्य होतं. बोध ज्याच्यासाठी दिलाय ते करायला जेव्हा निघता तेव्हा देवाचं सहाय्य होतं. देव सहाय्य करायलाच बसलेला आहे, पण कधी सहाय्य होतं हे बी महत्वाचं. तुमच्याजवळ मोबाईल आहे, पण तो मोबाईल कधी उपयोगात येईल? त्याच्यात सिम टाकला तर, त्याच्यात रिचार्ज टाकला तर, ती रेंजमध्ये असलं तर उपयोगात येणार आहे ना. तसं परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, पण ती उपयोगी कधी येणार आहे? जेव्हा जे ज्याच्यासाठी उद्देशाने केली ते करायला निघालं तर ते देवाचं कार्य होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही खूप चांगला सत्संग घेतला आज. अचानक येण्याचा योग आला आणि ना तुम्हाला परकेपणा वाटत ना मला परकेपणा वाटत. असं काही नाहीये की बाबा फोन नाही आला, आमंत्रण नाही आलं, दंडोत नाही घातला. फक्त इथं आल्यानंतर असं वाटलं की नव्हतं यायला पाहिजे, बळत आल्यासारखं झालंय. परंतु त्याचं बी त्याचं दुःख नाहीये, परंतु माझ्यामुळं म्हणजे कोणाला काही बोलायचं आहे, नियोजन करायचं आहे, त्याला तर काही खंड तर नाही पडला. पण म्हणलं जाऊ दे आता, काय आलो तर आहेच. त्यामुळे तो बी काही विषय नाहीये. ती सर्व आपल्यातली मंडळी आहे. जरी ही जी मंडळी आता खांदी पाटलांनी 1-2 जणांचे नाव घेतले आणि माझं बी आता जरी 10 वर्षापासून यांना पाहतोय, हे आजकालचं नाही पाहत, 10 वर्षापासून हे चेहरे सारे पाहते. यांना हीच भीती वाटते. मी आल्यानंतर भीती यांची हीच आहे का आता हे परत इंजेक्शन टोचणं, कारण इंजेक्शन टोचून इंजेक्शन बोथड झाले. परंतु त्याच्या पाठीमागं भावना आहे हिताची, त्याच्या पाठीमागं धर्माची तळमळ आहे, त्याच्या पाठीमागं तुमचं प्रेमच आहे, तुमच्यावरचं प्रेमच आहे. नाही तर आजकाल कोणी कोणाला म्हणत का, कोणी कोणाला सांगतंय का, कोणी कोणाला नमस्कार घालतंय? रस्त्याने चाललं, रस्त्याने चालताना एखादा ओळखी जरी माणूस असला तर तरी तो नमस्कार काय घाली, काही तुमच्यावर काम असेल तर. नाही तर काम नाही घ्यायला नमस्कार घालायचे. एवढी छोट्या विचाराची लोक आज झाली. धर्म तुम्हाला विचार मोठा करायला लावतो, धर्म तुम्हाला एकामेकाविषयी आपलेपणा निर्माण करतो. त्याच्यामुळे मंडळाला जे बी जोडले गेले त्यांच्या मनामध्ये कधीतरी हे रुजलेलं आहे, रुजत आहे. कारण का? प्रत्येक सत्संगात यावर चर्चा होते. प्रत्येक सण आता खांदे पाटील बोलले कशावर बोलले अनुसार, राठोड अण्णा बोलले कशावर बोलले अनुसार, किरण बोलले कशावर बोलले अनुसार, बाबा बोलले कशावर बोलले अनुसार. हे सतत हॅमरिंग होत 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 ते आपोआपच ते मनात रुजते आणि त्यातूनच मग पुढे चालतं. आता हे दोघं तर तुम्हाला सर्वच माहिती आहे, तर माझ्या बरोबरच अनुसरणार होते. म्हणलं बरी झाली बॉडीगार्ड भेटली, तिकडून राहिली तिकडून राहिली, टेन्शन नाही राहणार, पुढे जा, चाललंय आपलं. परंतु काही अडचणी आल्या ठीक आहे, काय हरकत नाही. सर्वात मेन म्हणजे देवाने सांगितलं होईल का नाही होईल हा होतं.